नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत स्वराज्याच्या सरसेनापतींची कथा. इसवी सन 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हिंदवी स्वराज्याचा उदय झाला होता. पण हा उदय जितका तेजस्वी होता तितकंच त्याभोवती संकटांचा अंधारही होता. स्वराज्यावर मुघल आणि आदिलशाहीचं संकट सतत घोंगावत होते आणि अशाच कठीण काळात स्वराज्याचा एक मोठा आधार कोसळला. सरसेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी लढताना रणांगणात वीर मरण पावले. ही बातमी रायगडावर पोहोचताच महाराज स्तब्ध झाले. संपूर्ण दरबार दुःखात बुडाला, कारण स्वराज्याने आपला एक शूर सिंह गमावला होता. पण स्वराज्य थांबत नाही. त्यावेळी पुढे आले एक धाडसी, शहाणे आणि संयमी योद्धा, हंबीरराव मोहिते. त्यांच्या डोळ्यात ज्वाला होती आणि मनात फक्त एकच ध्येय, स्वराज्याचा विजय. महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वाची परीक्षा घेतली आणि त्यांना स्वराज्याचा नवीन सरसेनापती नेमलं. पद मिळताच हंबीररावांनी वेळ दवडली नाही. त्यांनी थेट बहलोल खानावर आक्रमण केलं. रणांगण पेटलं. तलवारींचा आवाज, घोड्यांची धाव आणि रणशिंगांचा गजर. हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने शत्रूची अक्षरशः धूळधाण उडवली. बहलोल खान पळाला आणि स्वराज्याचा बदला पूर्ण झाला. यानंतर सुरू झाला मराठ्यांचा आक्रमक काळ. हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुघल आणि आदिलशाही प्रदेशात धडक मारली. खानदेश, बागलाण, गुजरात, बुरहाणपूर सगळीकडे मराठ्यांचा दरारा निर्माण झाला. शत्रू घाबरले, त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त झाल्या आणि प्रचंड खजिना स्वराज्यात आला. कर्नाटक मोहिमेदरम्यान व्यंकोजी राजांशी मोठी लढाई झाली. शत्रूकडे मोठं सैन्य होतं. सुरुवातीला मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, पण हंबीरराव कधीच हार मानणारे नव्हते. मध्यरात्री त्यांनी अचानक हल्ला चढवला. शत्रू झोपेतच गोंधळला आणि मराठ्यांनी त्यांची छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. हत्ती, घोडे, खजिना सगळं स्वराज्याच्या ताब्यात आलं. यानंतर आला स्वराज्यासाठी सर्वात कठीण क्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन. संपूर्ण स्वराज्य हादरलं. अष्टप्रधानांमध्ये मतभेद निर्माण झाले. कोण राजा होणार हा प्रश्न उभा राहिला. पण हंबीररावांनी आपली निष्ठा सोडली नाही. त्यांनी संभाजीराजांचा पाठिंबा केला आणि त्यांना गादीवर बसवलं. यानंतर त्यांनी मुघलांविरुद्ध अखंड युद्ध सुरू ठेवलं. रामसेज, पन्हाळा, कल्याण, भिवंडी अनेक रणांगणं त्यांनी गाजवली. प्रत्येक लढाईत त्यांनी शौर्याची नवीन गाथा लिहिली. मुघल सैन्य त्यांच्या नावाने थरथर कापू लागलं. आणि मग इसवी सन 1687 वाईची रणभूमी. दोन्ही सैन्य आमनेसामने उभं. लढाई सुरू झाली. तलवारींची कडाक्याची झुंज, तोफांचा गडगडाट आणि रणांगणात उडणारी धूळ. हंबीरराव स्वतः पुढे होते, सैन्याला प्रेरणा देत होते. पण अचानक तोफेचा एक भयंकर गोळा त्यांच्या दिशेने आला आणि हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. क्षणात रणांगण शांत झालं. मराठा सैन्य स्तब्ध झालं, कारण स्वराज्याचा एक महान आधार हरपला होता. संभाजीराजांसाठी हा फार मोठा धक्का होता. पण हंबीरराव गेले असले तरी त्यांचा पराक्रम अमर झाला. त्यांनी सिद्ध केलं, स्वराज्यासाठी लढणारा योद्धा कधीच मरत नाही. तो इतिहासाच्या प्रत्येक पानावर जिवंत राहतो.